राज्यात होणाऱ्या महिला अत्याचारातील घटनांच्या निषेधार्थ महाविकास आघाडीनं आज ठाण्यात महामार्ग रोखून धरला। यावेळी पोलिसांनी बळाचा वापर केल्यानं कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यात चांगलीच बाचाबाची झाली। विशेष म्हणजे पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर आंदोलक चालतच पोलीस ठाण्यात गेल्यानं शहरात चांगलीच वाहतुकीची कोंडी झाली होती। बदलापूर येथे 2 लहान मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडीनं ठाण्यात आंदोलन केलं। शिवसेनेचे नेते माजी खासदार राजन विचारे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुहास देसाई यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं। काल सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास आंदोलकांनी ठाण्याच्या 3 हात नाका येथे रास्ता रोकोला सुरुवात केली। मात्र आंदोलनाची माहिती मिळाल्यानं पूर्वतयारी म्हणून नौपाडा, ठाणेनगर, वागळे स्टेट आदी पोलीस ठाण्यातून फौजफाटा तैनात करण्यात आला होता। मुख्य रस्त्यावर जाण्यापूर्वीच पोलिसांनी आंदोलकांना अडवल्यानं राजन विचारे आणि पोलीस उपायुक्त बुरसे यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली। बदलापूर येथे 2 चिमुरड्यांवर झालेल्या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी ठाण्यातील शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाविकास आघाडीचे पदाधिकारी आक्रमक होऊन 3 हात नाका येथे आंदोलन केलं। यावेळी संपर्क प्रमुख नरेश मणेरा, जिल्हा प्रमुख केदार दिघे, विभाग प्रमुख प्रदीप पुर्णेकर, प्रकाश पायरे, वसंत गवाळे, तुषार रसाळ, रितेश देशमुख, राजेश वायाळ, राज वर्मा, चंद्रकांत विधाते, सचिन चव्हाण, निखिल पितळे, अमोल हिंगे, राकेश राठोड, पप्पू आठवाल, सचिन कर्डिले, महेंद्र पवार, महिला जिल्हा संघटक रेखा खोपकर, माजी नगरसेविका नंदिनी विचारे, ॲडव्होकेट आकांक्षा राणे, ज्योती कोळी, प्रमिला भांगे, विद्या कदम आदी महिला पदाधिकारी देखील या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या। त्या ठिकाणी तिला उडून तिला ठार मारण्यात आली। त्याचबरोबर तुम्ही बघितलं असेल 7 जुलैला अक्षता म्हात्रे त्या ठिकाणी शिळपाड्याला जी घटना झाली, त्यानंतर 27 जुलैला उरणमध्ये यशस्वी शिंदे नावाच्या मुलीवरती तुकडे करून तिच्यावरती अत्याचार केला आणि तिचा खून केला। त्यानंतर 14 ऑगस्ट जी कालची घटना जी झाली, 12 तारखेला पहिली घटना झाली, आदर्श विद्यालय म्हणून बदलापूरचं आहे। त्यानंतर 13 तारखेला दुसऱ्या दिवशी पण झाला। म्हणजे जर 12 तारखेला जर कारवाई केली असती तर ती एक मुलगी त्यातली या अत्याचारापासून वाचली असती। परंतु आज हे सरकार आहे, हे सरकार निंदे सरकार ज्या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये महिलांवरती अत्याचार होत आहे। काल संपूर्ण हातभर राख्या बांधल्या होत्या, या हातात फक्त आता शरीरावरचं बाकीचे अवयव बाकी होते। परंतु आज तुम्ही बघितले असेल आमच्या लाडक्या बहिणी, आज लहान मुली या ठिकाणी सुरक्षित नाही। गेले 5 ते 7 महिन्यापासून या संपूर्ण आजूबाजूच्या परिसरामध्ये तुम्ही बघितलं असेल एवढ्या घटना होऊन सुद्धा या ठिकाणी कुठे न्याय मिळाला जात नाही। फास्ट ट्रॅकच्या नावाखाली त्या ठिकाणी अक्षता म्हात्रे हिचा जो मृत्यू झाला 3 महिन्यापूर्वी, 3 महिने झाले अजूनही त्या ठिकाणी त्या फास्ट ट्रॅकमध्ये जे सरकारी वकील कोण नेमले होते ते सुद्धा गेले नाहीत। फास्ट ट्रॅक म्हणजे 50 वर्ष केस चालणार आहे का? यंदा रक्षाबंधन आणि त्याला जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे 17 ते 20 ऑगस्ट या 4 दिवसांमध्ये प्रवाशांनी तुडुंब भरलेल्या एसटीमधून महामंडळांना 121 कोटी रुपयांचं उत्पन्न मिळाले। विशेष म्हणजे 20 ऑगस्टला एकाच दिवशी तब्बल 35 कोटी रुपयांचं उत्पन्न महामंडळाला प्रवासी वाहतुकीतून मिळाले। यंदाच्या आर्थिक वर्षातील हे विक्रमी उत्पन्न आहे। दरवर्षी एसटीला रक्षाबंधन आणि भाऊबीज या 2 दिवसात विक्रमी उत्पन्न मिळतं, कारण या दिवशी भाऊ बहिणीकडे किंवा बहीण भावाकडे असे प्रवासी दळणवळण मोठ्या प्रमाणात होत असतं। परिणामी गेले कित्येक वर्ष रक्षाबंधनाच्या दिवशी एसटीला त्या वर्षातील विक्रमी उत्पन्न मिळत आले। यंदा रक्षाबंधन आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी एसटीला प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती। रक्षाबंधनाच्या दिवशीच म्हणजे सोमवारी 30, दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी तब्बल 35 कोटी रुपयांचं उत्पन्न एसटीला मिळाले। या 2 दिवसात 1,06,00,000 प्रवाशांनी एसटीमधून सुरक्षित प्रवास केलाय। त्यामध्ये महिला प्रवाशांची संख्या तब्बल 50 लाख आहे। रक्षाबंधन सणाच्या निमित्तानं एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रवाशांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर माधव कुसेकर यांनी आभार मानले। तसंच आपल्या घरी सण असून देखील कर्तव्याला प्राधान्य देत अत्यंत मेहनतीनं काम करून विक्रमी उत्पन्न आणणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांचेही त्यांनी अभिनंदन केले।
भारताच्या सर्वोच्च न्यायालयानं अनुसूचित जाती जमाती आरक्षण उपवर्गीकरणाच्या आणि क्रिमिलेअर संदर्भात 1 ऑगस्ट 2024 रोजी दिलेला निर्णय हा असंविधानिक आणि सामाजिक फूट पाडणारा असा आहे. तसंच सामाजिकदृष्ट्या अत्यंत घातक ठरणार असून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा निषेध समाज बांधवांकडून व्यक्त होतोय. सर्वोच्च न्यायालयाद्वारे घेतले गेलेल्या मागासवर्गीय विरोधी निर्णयामुळे सामाजिक स्तरावर चिंता व्यक्त करण्यात येत असून समाजात प्रचंड असा रोष व्यक्त केला जात आहे. तेव्हा या घातक निर्णयासंदर्भात योग्य तोडगा काढण्यासाठी संसदीय विशेष अधिवेशन बोलावून अनुसूचित जाती जमाती आरक्षण उपयोगी करण्याचा निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा या मागणीसाठी RPI आठवले गट, बसपा तसंच आदिवासी समाज बांधवांनी एकत्र येऊन ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शनं करीत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा निषेध व्यक्त केला. तर RPIच्या आठवले गटानं कोटनाका येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ काही वेळ रास्ता रोको आंदोलन केलं. सुप्रीम कोर्टाच्या 7 जजनी जे ऑर्डर दिलेली आहे त्याच्यामध्ये SC STच्या लोकांचं वर्गीकरण करण्याचा जो त्यांनी दिलेला आदेश आहे त्यामध्ये नॉन क्रिमिनलची जी अट टाकणार आहेत ती गोष्ट आमच्या दलित समाज आदिवासी समाजाच्या विरोधातली आहे. त्यामुळं SC STच्या सर्व समाजानी लोकांनी ह्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा निषेध केलेला आहे. तो निर्णय सरकारने लावू नये, त्या निर्णय सुप्रीम कोर्टाने मागे घ्यावा ही आमची प्रमुख मागणी आहे. त्याच्यासाठी आज इथं सर्व दलित समाज जे SC STचे लोक आहेत ते सर्व मिळून एकत्र आंदोलनात उतरलेले आहे. काय वाटतं, सरकार ही अट शिथिल करतील का? करायला पाहिजे. करतील का म्हणजे मेहरबानी करतायत का? संविधानिक बाब आहे, त्यांना करावं लागेल. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात छायाचित्रकार त्यांच्या दैनंदिन कामांबरोबरच आजूबाजूला घडणाऱ्या घटना आपल्या छायाचित्रात टिपण्याचा प्रयत्न करीत असतात. त्यांच्या या कलागुणांना वाव देण्यासाठी आणि छायाचित्रकारांना स्वतःचं अस्तित्व प्रस्थापित करण्याची संधी देण्यासाठी अशा प्रकारच्या छायाचित्र प्रदर्शनाची आवश्यकता असल्याचं मत राष्ट्रीय छायाचित्र स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात खासदार नरेश म्हस्के यांनी व्यक्त केले. 19 ऑगस्ट या जागतिक छायाचित्र दिनानिमित्त ठाणे महानगरपालिका आणि ठाणे दैनिक पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमानं 17 ते 20 ऑगस्ट या कालावधीत हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारक येथे राष्ट्रीय छायाचित्र स्पर्धा आणि प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं. या राष्ट्रीय छायाचित्र स्पर्धा आणि प्रदर्शनाचा पारितोषिक वितरण सोहळा आज पार पडला. या सोहळ्यास खासदार नरेश म्हस्के, आमदार संजय केळकर, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त मिनल पालांडे, पद्मश्री सुधाकर ओलवे, अभिनेत्री काजल काटे, ठाणे दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे, कार्याध्यक्ष विकास काटे, उपाध्यक्ष दीपक शेलार तसंच सेक्रेटरी निलेश पानमंत, खजिन विभव बिरवटकर, सदस्य प्रफुल्ल गांगुर्डे, अमर राजभर, अनुपमा गुंडे, अशोक गुप्ता, पंकज रोडेकर, सचिन देशमाने आदी पदाधिकारी तसंच ज्येष्ठ छायाचित्रकार पलाश उपस्थित होते. नागरी कामांबरोबरच सामाजिक, सांस्कृतिक, कला आणि क्रीडा अशा विविध कार्यक्रमांना पाठिंबा देणारी ठाणे ही एकमेव महापालिका असल्याचं खासदार नरेश म्हस्के यांनी नमूद करीत या स्पर्धेतील विजेत्या छायाचित्रकारांचं कौतुक केलं. छायाचित्र ही कला आहे. या कलेत छायाचित्रकारांनी सातत्य ठेवणं आवश्यक असल्याचं सांगत आमदार संजय केळकर यांनी सर्व छायाचित्रकारांचं कौतुक केलं.
फोटोग्राफीच्या पलीकडचं जग या छायाचित्र प्रदर्शनात अनुभवायला मिळालं. महापालिकेच्या माध्यमातून हे प्रदर्शन भरवण्याची संधी महापालिकेला मिळाली. यापुढे महापालिका या प्रदर्शनाच्या पाठीशी राहील असं अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी प्रास्ताविकपर भाषणात नमूद केले. ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे यांनी मनोगतात ठाणे महापालिकेनं सहकार्य केल्याबद्दल पालिका आयुक्त सौरभ राव यांचे आभार व्यक्त केले. या स्पर्धेसाठी देशभरातून छायाचित्रकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असल्याचंही नमूद केलं. राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी वाईल्ड लाईफ या विषयात प्रथम पारितोषिक हिरा पंजाबी, द्वितीय संदीप यादव, तृतीय लाझरस पॉल यांनी तर उत्तेजनार्थ पारितोषिक हिरा पंजाबी आणि बिजू बोरा यांना प्राप्त झाले. परफॉर्मिंग आर्ट या विषयामध्ये प्रथम पारितोषिक गणेश नामदेव मेमाने, द्वितीय मनोज गोविंद मुसळे, तृतीय संजय बापटे यांनी पटकावला असून उत्तेजनार्थ क्रमांक शंतनू बोसे, अरुल डॅनम, होरिझन यांना मिळालं. फेस्टिवल या विषयामध्ये प्रथम राकेश रसाळ, द्वितीय शरद पाटील, तृतीय आकाश येवगे यांनी पारितोषिक पटकावलं असून उत्तेजनार्थ पारितोषिक श्रवण तांडलिया आणि शंतनू दास यांनी पटकावलं. राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेतील तिन्ही विषयांसाठी प्रथम क्रमांकाचं प्रत्येकी 50,000, द्वितीय क्रमांकासाठी प्रत्येकी 25,000 तर तृतीय क्रमांकासाठी प्रत्येकी 15,000 आणि चौथा आणि पाचवं पारितोषिक प्रत्येकी 3,000 रुपये देण्यात आले. तसंच महाविद्यालयीन तरुण तरुणींसाठी रिफ्लेक्शन हा विषयही ठेवण्यात आला होता. मोबाईलच्या माध्यमातून ही छायाचित्र पाठवण्यात आली होती. यामध्ये प्रथम पारितोषिक महेश आंब्रे, द्वितीय सई चास्कर, तृतीय शिवाजी धुते यांनी पटकावलं असून उत्तेजनार्थ पारितोषिक कौशिक आणि पियुष पाष्टे यांनी पटकावले. या स्पर्धेतील विजेत्यांना रोख पारितोषिकासह सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्रकही देण्यात आले. तसंच सहभागी सर्व छायाचित्रकारांना सहभाग प्रमाणपत्रही देण्यात आलं. शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी काल दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन बदलापूर येथील अत्याचाराच्या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी या प्रकरणात पोलिसांनी दिरंगाई केली असल्यास त्यांच्या विरोधात कारवाई होण्याची मागणी केली आहे. तसंच अशा घटनांमध्ये दोषींना कठोर शिक्षा मिळावी यासाठी फाशीचा कायदा असावा अशा भावना देखील त्यांनी व्यक्त केल्यात. नरेश म्हस्के यांनी यावेळी काही राजकीय नेत्यांवर टीका करताना या संवेदनशील घटनेचा वापर राजकीय स्वार्थासाठी केला जात असल्याचं सांगितलं. बदलापुरातील आंदोलनाच्या संदर्भात बोलताना त्यांनी प्रश्न उपस्थित केला की विरोधक या घटनेचा राजकीय फायदा उठवण्यासाठी वाट पाहत होते का? आंदोलनात बाहेरील लोकांचा सहभाग आणि राजकीय बॅनर असलेल्या गटांचा सहभाग हा अतिशय लज्जास्पद असल्याचं म्हस्के यांनी नमूद केलं. शिवसेनेची भूमिका स्पष्ट करताना वक्फ बोर्डाबाबत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी जी भूमिका घेतली होती तीच भूमिका शिवसेना आजही टिकवून ठेवत असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच त्यांनी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या गटावर देखील टीका केली. सोनिया गांधींच्या नेतृत्वाखालील काँग्रेसचा उद्धव ठाकरेंनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या पक्षासोबत असणं हे बाळासाहेबांच्या विचारांच्या विरोधात असल्याचं म्हस्के यांनी म्हटलं आहे. तसंच म्हस्के यांनी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या गटाच्या उद्योगधंद्यांवरील भूमिकेवरही टीका केली. उद्योजकांवर टीका करून त्यांना गुप्त भेटायचं आणि त्या उद्योगांना त्यांनी आळा घालावा अशी टिप्पणीही त्यांनी यावेळी केली. वाईट वाटतंय, त्या घटनेची चीड मला पण आहे. त्या माणसाला फाशी द्यायला पाहिजे, कायद्यात बदल करायला पाहिजे, अशा पद्धतीचा कायद्यात बदल करायला पाहिजे अशी मागणी करा तुम्ही. परंतु लोकांच्या भावना भडकवणं आणि त्याकरता प्रवृत्त करणं ही अतिशय लांछनास्पद गोष्ट आहे आणि ती विरोधी पक्षाकडनं झालेली आहे. एक लहान टोळ्या जीवांना आपल्या राजकीय फायद्याकरता ह्या मुलांचा आधार घेणं अतिशय वाईट गोष्ट या महाराष्ट्राच्या परंपरेला धरून नाही आहे. आणि ज्या ठिकाणी शरद पवार साहेबांकडनं ज्या आघाडीमध्ये आहेत त्यांच्याकडनं ही अपेक्षा नव्हती. कालपर्यंत पवार साहेबांबद्दल एक वेगळा रिस्पेक्ट होता, परंतु अशा या कृत्यामध्ये जर पवार साहेब पण सहभागी असतील तर त्यांचा जो रिस्पेक्ट कमी नक्कीच होणार. सुषमा